भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज कपंगा कुरू कुरू चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, ते शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढावढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये कोची होई घरच्यांची. शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोलत आली, कुणी त्याचं आग लावी कुणी त्याचं तेल घाली. होती दुनिया री आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या उर्री. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. हा चला अभ्यासाला, इकडे लक्ष दे. अभ्यासाला सुरुवात करूया. काल बाजीराव पेशव्यांविषयी आपण जे जे बोललात, इतिहासाची जी वाट लावली, त्यावरून आपलं घोर अज्ञान आणि अकला मला कळलेलं आहे. तेव्हा आता योग्य इतिहास काय याविषयी मी तुम्हाला काही सांगणार आहे. सरी, काय आमचं एक प्रश्न असतं बघा, ते विचारून सोडू. किती वेळा सांगितलंय विचारू का, असं विचार न सोड. बर बाबा सोड सोड. ते इतिहासात बघा मराठीचं बिझनेस म्हणणं असतं. मराठी बिझनेसमन? अरे व्यावसायिक ना. ते व्यावसायिक ते असतं. अरे म्हणजे काय, मराठी कितीतरी व्यावसायिक आहेत, अगदी यशस्वी. मी तुम्हाला सांगतो, आपले किर्लोस्कर, व्ही.जी. शिर्के, चितळे, कल्याणी, अहो एवढंच काय, अगदी D.S. कुलकर्ण्यांपर्यंत. अरे नावच घ्यायची झाली ना तर अगदी मोठी यादी आहे. हो गुरुजी, हो किती झाला तरी बोटावर मोजणे एवढीच नाव आहेत ना ती. नाही खरं सांगू काय तुम्हाला, हो राजा महाराजांनी आपला स्वाभिमान शिकवला, पण आपला जल्ला मराठी माणूस दुसऱ्याची नोकरी करण्यातच समाधान मानतो. बढिया आहे. अरे ते नाही, तसं नाहीये. गुरुजी तसंच आहे. अहो म्हणून तर एखादा मराठी माणूस धंदा करत असेल ना तर त्याच्या घरचे सुद्धा त्याला पाठिंबा देत नाहीत. मास्तर, मगाशी तुम्ही नाव घेतलं किर्लोस्कर. मला सांगा, त्यांच्या वडिलांनी सांगितलं असतं नोकरी कर तर झाले असते का मोठे? कळतंय मला कळतंय. मूळ विषय बाजूला सारून मी मोरयाला धंदा करायला परवानगी द्यावी म्हणून हे सगळे टोमणे मारताय मला. हे कळतंय, मला कळतंय. आज या ठिकाणी मराठी माणसाचा हे होऊन राहिलाय आणि सगळे जण हे मारून राहिलेले आहेत. मराठी माणसाचा राज झालाय, राज, आणि सगळे बॉम्ब मारतायत. बरोबर आहे. काय आहे म्हणजे मराठी लोक धंदा करत नाही, हे नाही करत, पण कसं आहे त्या दृष्टिकोनातून पण त्यांना शिकवलं पाहिजे की नाही गुरुजी आपण. त्या दृष्टिकोनातून पण त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे की नाही. काय मराठी माणसाने बिझनेस केला पाहिजे, दुकान टाकलं पाहिजे, हो की नाही? काय दुकान काय टाकलं पाहिजे? हे एवढंच असं रस्त्यावरती गाड्या लावून मराठी माणसाचा उत्कर्ष होणार आहे का? वाह 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 बल्लाळ, बघ त्याला पटलं. बहुत बढ़िया. एक बात बता, आपण एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. मैं क्या करता था बचपन में, घर घर जाकर रद्दी खरीदता था. कहाँ से शुरू किया मैंने बिजनेस, यहाँ से ना. अरे पहले तो बीज बोना पड़ता है, उसके बाद उसका पेड़ होता है. ये समझ में नहीं आ रहा है. अयो आमचं बघा, आलं तेव्हा सुरुवातीला ते टेबलला पडकं मारलं, मग सायकलवर इडली सांबर विकलं, आणि आज आमचं तीन आटीला असतं बघा. आता आमचं वडील तेव्हा आम्हाला म्हणलं पोडा पोडा म्हणून आम्ही इथं आलं आणि मोठं झालं. काय बल्लाळ, अरे एक तरफ हम कहते हैं मराठी मानूस धंधा नहीं करना चाहता, धंधा नहीं करना चाहता, और तेरा खुद का लड़का धंधा करना चाहता है तो उसके पैर खींच रहा है. कसं आहे गुरुजी,
तुम्हाला एकदम मनापासून सांगू का मी, म्हणजे आता तुमचा पोरगा मोठा झाला, त्याला काय योग्य अयोग्य हे त्याला कळतं ना. नाही गुरुजी, त्याला करू द्या ना, काही दिवस त्याला तिच्या मनासारखं करू द्या ना. अहो यश अपयश हे नंतरची गोष्ट आहे ना, नंतरचं नंतर बघू ना. आणि तू उद्या झालाच मोठा माणूस तर तुम्हाला किती बरं वाटेल गुरुजी, काय है ना. बरोबर आहे. और बल्ला दूसरी बात यह है कि धंधा है भाई, उसमें तो चढ़ाव उतार रहते ही है. नुकसान होईल पण त्यातूनच तो धडपडून उभा राहील परत. उसमें वो जुनून है, मैंने देखा है. हे बघ बिरजू, हे जे तुम्ही सगळेजण मला सांगताय ना, तेव्हा तुमच्या सगळ्यांची पोटं भरलेली आहेत. तुम्ही प्रत्येक जण आपापल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये स्थिर आहात. अरे भरल्या पोटी तुम्हाला हे सांगायला जाताय काय? ऐकून घे, मोरया अजून लहान आहे रे, जगाचा अनुभव नाही त्याला. मुलगा आहे माझा, मला काळजी वाटणार नाही त्याची. आणि कुठल्याही बापाला हेच वाटेल ना, आपल्या मुलांनी नीट स्थिरस्थावर आयुष्य जगावं, आणि त्यासाठी नोकरीसारखा दुसरा चांगला मार्ग नाही असं मला अजूनही वाटतं. नाही, आमचं ठरलेलं आहे, मोरायला सुद्धा मान्य आहे, तो नोकरीच करणार. बस. काय झालंय रे, असा का चेहरा पाडून बसलायस? माऊ, माझं ठरलंय, मी नोकरी करणार. का नोकरी? का? माझं धंद्यात काहीच होत नाहीये. मोरू, गंमत करतोस माझी? नाही, गंमत नाही करत आहे, खरंच सांगतोय. अरे पण तू इतक्यात नको ना खचून जाऊस, आपण काहीतरी मार्ग काढूयात. तुला माहितीये, द सिक्रेट या पुस्तकात म्हणलंय, आपण जी स्वप्न बघतो ना, ती जर खूप मनापासून पाहिली तर ती सत्यात उतरतात. उगीच शब्दांचे बुडबुडे दाखवू नकोस मला. हे सगळं पुस्तकात ठीक आहे, पण प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं. खूप निगेटिव्ह बोलतोयस तू. पॉझिटिव्ह आहे तरी काय का आयुष्यात? नाही, बाबा म्हणतात ना, तेच खरंय. आपल्याला धंदा जमायचा नाही, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. तिथपर्यंत सुद्धा पोहोचली नाही. माझं ठरलंय, मी आता नोकरी करणार. एक विचारू, नोकरी करून तू आनंदी राहशील? पण बाबा तर राहतील ना. अरे पण तुझं काय, तुझी स्वप्न, तू हे चॅलेंज पूर्ण करू शकतोस. नाही, बाबांनी दिलेलं चॅलेंज मी नाही पूर्ण करू शकत. मोरू, तू हार नको माणूस, माझा विश्वास आहे तुझ्यावर. आता माझाच माझ्यावर विश्वास नाहीये. अरे असं काय करतोयस तू? हवं तर मी पैसे देते ना तुला, आपण पैशाची व्यवस्था करू. नाही, नको. माझं ठरलंय आता, मी आता नोकरी करणार. मोरू, तू बदललायस. ज्याच्यावर प्रेम केलं तो मोरे असा हार मानणारा नव्हता. वा, झाली का सगळी तयारी? हा, छान दिसतोय बघ. मी तुला खरंच सांगतो, आज माझा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. अतिशय आनंद झालेला आहे. अरे आमच्या मोरयाचा आज इंटरव्ह्यू आहे. तुला मी सांगतो यामिनी, हे तुमचे काका त्याला अत्यंत सामान्य प्रश्न विचारतील आणि आमचा मोरया त्याची असामान्य उत्तर देतो की नाही बघ. मोरया, तुला नोकरी मिळणार. अरे माझा आतला आवाज सांगतोय, आनंद आनंद वाटतो आहे मला. वा वा. काय अश्विन, चेहरा का पडलेला? अरे आज पुन्हा एकदा तुला पेढे खायला घालतो की नाही बघ.
मला नाही लागणार ते पेढे आज गुड. अरे असं काय ते? हा काय यामिनी चेहरे का पडलेत? हा अरे आनंदाची गोष्ट आहे. मोरा इंटरव्ह्यूला चाललाय, त्याला काही हातावर दही वगैरे द्यायची पद्धत? आधीच दिलंय तिने. दिलंय? बर. काय ग रुबी, इतर वेळेला सतत त्याच्या मागे मागे करत असतेस, हा आता त्याला शुभेच्छा वगैरे देणार आहेस की नाही? हा काय तुमच्यात करतात ते ऑल द बेस्ट का असं असं काहीतरी? हा बाबा हा येतो. यशस्वी हो. हा आई अरे तुझ्या मनासारखं होऊ दे. चला. काय असे चेहरे पाडून उभे राहू नका रे. चैतन्य चैतन्य हवं. आनंदाची गोष्ट आहे. पाय निघत नाहीये ना, तुमसे कह रहा हूं. हाँ राव साहेब, ऐसे ही होता है. जो बात मन में करने की इच्छा नहीं है, अगर वो करने जाओगे तो पैर निकलेगा ही नहीं. राव साहेब. हाँ साहेब. मैंने धंधे में बहुत चोटें खाई हैं, बहुत नुकसान झेला है, लेकिन मैं हारा नहीं, वहां पे डटा रहा. काय सांगताय? फिर कसं असतं, आपण आपल्या स्वप्नपूर्तीच्या मार्गावर चालत असतो आणि एक क्षण येतो आपण जिकडे थांबतो. आपण पुढे न जाण्याचा निर्णय घेतो, पण तो एकच क्षण टाळण्याची गरज असते. कारण स्वप्न पुढेच असतं, 2-4 पावलांवर. ध्येय तिथेच असतं. प्रॉब्लेम के बारे में पूछ साहेब. तुम्हाला तुमच्या धंद्यामध्ये प्रॉब्लेम आले नाही काय? हाँ बहुत बार. मैंने भी एक बार धंधा बंद करने का निर्णय लिया था. का? अरे कारण माझ्या भंगारातल्या एका माणसानेच मला मारलं ना. बापरे. हाँ. मग परत तुम्ही धंदा कसा काय चालू केला? अरे क्या हुआ, मैं शाम को घर आया तो बापू से मैं कहने लगा, बापू अब मैं धंधा बंद करने वाला हूँ. तो बापू ने एक कविता सुनाई हमें. कुठली कविता साहेब? बहुत अच्छी कविता थी, सुन. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चिढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न आखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. वाह 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 साहेब, सॉलिड कविता होती है तुमची. खाली वावा मत कर बेटा, इस कविता का अर्थ समझ. हा बरं झाला साहेब तुम्ही आपल्याला सांगितला, नाहीतर मग आपल्याला कोण समजावणार ना. राव साहेब, आजकल के जमाने में बापू जैसे मार्गदर्शक का आजकल तो खुद का बापू खुद ही बनना पड़ता है. बेटा, ज्या मार्गावर तुला चालायचंय त्याच मार्गावर चालत राहा आणि जगाला जिंकून दाखव. साहेब, कधी कधी तुम्ही खरंच कळत नाही. काय रे मोऱ्या, परत कसं आलास? काहीतरी विसरलास. लहानपणापासून सवय आहे तुझी.
परीक्षेला जायचास तेव्हा सुद्धा काहीतरी विसरायचं असच. काय विसरलास आता? काहीही नाही. काय? अरे मग परत का आलास? हा काय रे? अरे मोरया, परत कसं काय आलास तू? आता हेच विचारलं ना मी त्याला आधी. मग उत्तर दिलं का त्यांनी? अरे काय झालं? बाबा, तुमचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे अजूनही 3 दिवस बाकी आहेत. हो आहेत ना. म्हणजे पुन्हा तेच? अरे काय अक्कल आहे की नाही तुला? हा कसं करणार आहेस तुझं चॅलेंज पूर्ण? काहीतरी बोलतोय हा मुलगा. नाही, कसं ते माहित नाही, पण प्रयत्न तर करू शकतो. हा, प्रयत्न करून काय उपयोग होणार आहे? वास्तवाचं काही भान नको आपल्याला? बाबा, काय? कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. काय काय बोलतोय हा? काय नाही. हा मोरया, मोरया काय आहे बाई? काय मोरया? मोरू, किती झाले रे? खर्च वजा जाता खूप कमी पैसे उरलेत. अरे देवा, आता काय करायचं आपण? काहीही करून धंदा वाढवायलाच पाहिजे. अरे मग वाढवूयात ना. असा कसा वाढेल? त्यासाठी काहीतरी करायला नको? कुठली तरी युक्ती सापडली पाहिजे. नाही काय मोर्या भाऊ, म्हणजे या आता या छोट्या मोठ्या धंद्यातलं आपल्याला तसं काही कळत नाही म्हणा, पण कसं आहे, इलेक्शनच्या टाइमला असं जर काय झालं ना तर आम्ही मतदारांना डायरेक्ट पैसेच वाटतो. असं काही करता येईल तर बघा. म्हणजे मोरू, आपणही ना अगदी असंच करूया. आपल्या वडापावच्या गाडीवर जो कोणी वडापाव घ्यायला येईल ना त्याला प्रत्येकी 20-20 रुपये देऊयात. हे तुमचीच पोरगी आहे ना? हे बघ रुबी, मोठी माणसं बोलतायत की नाही बाळा, जरा शांत राहा. अहो पण पोपटराव, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता निवडणुकीच्या वेळेला पैसे वाटून. ते आहे, आपण असंच काहीतरी करायला हवं. नाही मोरया, आपण असं काहीच करायचं नाही. नाही म्हणजे चुकीचा मार्ग वापरायचा नाही. अगं आई, तसं नाही, असंच काहीतरी करायचं. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायची, त्यासाठी भांडवल हवं. मग आता काय फिका मागायच्या? नाही, आता कुठं आणायचं भांडवल? आता हे काय पडलं? कशाला काहीतरी चिठ्ठ्या चपाट्या घालतात त्या पेपरांमध्ये. काय आहे? ऑल इंडिया वडापाव, प्रोप्रायटर मोरया बल्लाळ पाठक. आमच्या येथे सर्व राज्यातील वडापाव मिळतील. गुजराती वडापाव, महाराष्ट्र वडापाव, नेपाळी, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, झारखंड, दिल्ली, राजस्थान, आंध्र प्रदेश वडापाव आणि होम डिलिव्हरी. मोरया, मोरया, काय बाबा? कुठेच तू? काय आहे? पॅम्पलेट. पॅम्पलेट आहे ते दिसतंय मला. अरे पण हे काय छापलंयस? हा काय तर म्हणे पंजाबी वडापाव, हा गुजराती वडापाव. काय चाललंय काय तुमचं? आणि त्याच्यावरती कशाला ओरडते सकाळ सकाळ? बघा आपल्या मुलाचे प्रताप बघा. साधा वडापाव विकणार होता ना हा. हे कसले प्रकार? अगं कधी पंजाबी, नेपाळी असे वडापाव असतात का? काय करणार आहे हा मुलगा देव जाणे. अहो तो काहीतरी करतोय ना त्याच्या पद्धतीने, करू द्या ना त्याला. हा, त्याची पद्धत काय ते कळतच आहे. वा रे वा. अरे हे असं काहीतरी खोटं सांगून लोकांना फसवाल ना तर लोक एखाद दिवशी पडवतील, लक्षात ठेव. अहो बाबा, तुम्ही गाडीवर येऊन एकदा खाऊन तर बघा, म्हणजे तुम्हाला कळतील सगळे प्रकार कसे ते. काही नको आई, मी जातो गाडीवर. अरे ए मुला, अरे ए मोरया, हा काय करणार आहे मुलगा? अहो तो नेमका काय करतोय बघा तरी. काही गरज नाहीये, लहानपणापासून तेच पाहत आलोय मी. ऑल इंडिया
वडापाव आमच्या इथे विविध राज्यातील स्पेशल वडापाव मिळतील। ओ जी पंजाबी वड़ा, ओ इथे रखा होता है पंजाबी वड़ा। वो सार्जिन यावाड़ी वड़ा, वो रात को खाली 3 बजे मिलता है, उसके बाद नहीं मिलता है। ओ आसामी वड़ा, वो सिर्फ चाय के साथ मिलता है, आसामी। जरा देखो तो यूपी का नाम नहीं है? यूपी 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 आए ना, यूपी वड़ा। अरे होम डिलीवरी पण आहे, करू फोन करू? आज हम खाएंगे यूपी वाला वड़ा। द्या द्या मोबाईल द्या मला। पगला गए हो का? किसे फोन लगाओगे? अजून गाडी थाटायची आहे। याची सुनो, आपण संध्याकाळी नाश्त्याला ना यूपी वाला वडापाव खाएंगे। यूपी वाला वडापाव खाएंगे। देखो ना, देखो फिर भी ये मौर्या ने एक नंबर का दिमाग लड़ाया है। देखो फिर भी कुछ भी कहो, तुम्हाला नुसतं जमलं ना तुमच्या वय, क्या कहते हो? राजू, हम भंगार का धंधा करते हैं। भंगार में पंजाबी भंगार, महाराष्ट्रीयन भंगार, केरली भंगार, असमी भंगार ऐसे नहीं होता। भंगार भंगार होता है। फिर भी जो मौर्याने केलं आहे ते तुम्हाला नसतं जमलं, का कहते हो? बोलो। हो ना, मोरू आहेच हुशार, म्हणूनच तर तो मला आवडतो। म्हणूनच तर तो तुम्हाला आवडतो। एक बिझनेसमॅन म्हणून मोरू चांगलाच आहे, हो ना? अगदी 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 अगदी। चला आता संध्याकाळच्या वडापावची सोय झाली। आता चहा द्याल का? हाँ हाँ देती हूँ देती हूँ। यूं गई और यूं आई। नशीब अजून मोर्याने गाडी नाही उभी केली आहे, नाही तर चहा पण तिकडनंच आणला असता। अरे हे सगळं वडापाव आहे का नाही? अरे थांबा 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 थांबा। हा, तुम्हाला कोणाकोणाला कुठला कुठला वडापाव हवा आहे ते मला सांगा, तसं मी लिहून घेतो आणि आणतो। बरं थांबा थांबा, जल्ला मी पहिला सांगतो, मला पहिला माना नाही काय, मी सांगतो काय आहे हा जल्ला आसाम वडापाव। आसाम वडापाव असतो? अरे हा काय जेवलेला आहे आसाम वडापाव? अरे काय चव आहे त्याची माहिती आहे? आणि त्या वडापावर एक स्कीम पण आहे। मग अरे स्कीम अशी की एक वडापाव खाल्लेला का नाही की त्याच्यावर आसाम टी फ्री। अरे आणि किंमत फक्त 15 रुपये। बरं मला काय माहितीये काय, आता एक खायला दे, एक खायला, 3 घरात न्यायला दे, आणि 8 आमच्या डिपार्टमेंटच्या माणसांना दे। 8 डिपार्टमेंटच्या माणसांना? होय। तुमचे झाले 60 रुपये आणि डिपार्टमेंटचे 120। एवढे झाले काय? बरं मांडून ठेव तुमचे। पैसे मांडून कसे ठेवू? अरे मांडून मध्ये लिहून ठेव, उधारी उधारी। नाही उधारी बंद। असा कसा? मी काय ठेवतोय काय तुझे पैसे? नाही त्याला आजपर्यंत कोणाला दिले तर तुला देणार आहे? गंमत केली देन, पण ते 8 जे आहेत ना डिपार्टमेंटचं वडापाव तुझ्याला कॅन्सल करून टाक। मी काय ठेवतोय काय? नहीं रखो 8 रखो। ओए मैंने पंजाबी वडापाव देना। अरे पंजाबी वडापावची खासियत म्हणजे त्याच्यात पनीर असतं आणि तो वडा तेलात तळत नाही, पाण्यात तळतात। अरे म्हणजे साध्या तेलात तळत नाही, सरसो का तेल त्याच्यात तळतात। आणि हा वडापाव खाल्ला ना की पाणी प्यायचंच नाही, लस्सी प्यायची। मला 1 दे आणि घरी घेऊन जायला 3 दे, आणि डेपोत आमच्या जवळ 14 दे। हा मग 1, 3 आणि 14। देखो 1 मिनट ना रुको, यूपी का वडापाव किती लिखा है? ये क्या? 5 नंबर यूपीचा आहे बघा इथे, उत्तर प्रदेश वडापाव। ये अच्छा। एक बात बता, वो यूपी का वडापाव जो है तो आलू ही डालते हो ना उसमें? आलं घालतच नाही। आलं नाही, आलू तेच तर म्हणलं, आलं घालतच नाही। नाही हिंदीमध्ये बटाट्याला आलू म्हणतात। आलं म्हणतात त्याला काय?
आलं, लक्षात आलं मैं. हाँ चुप बैठो. हाँ और एक बात बता, वो यूपी का वड़ा पाव सबसे अलग, सबसे हटकर दिखना चाहिए, इसके लिए क्या करते हो? काय आहे, युपीचा वडापाव तुम्हाला तुमचा वाटावा म्हणून त्याच्यामध्ये आम्ही साधा मसाला घालत नाही, असा मस्त चाट मसाला घालतो. अरे चाट पडलो मी ऐकून. Very smart, Moria. तुम्हाला किती हवेत? अब देखो मैं तो खाऊंगा, राव साहेब है तो कितना खाएगा रे? मी हमेशा कंफ्यूजन में रहता है ये लड़का. हाँ 5-5. हाँ सगळ्यातलं एक एक. हाँ वो उसको दे देना और लाजो के लिए 5. 5 कम होगा का? 10. फक्त 10? पता नहीं कितना खाएगी, उससे पूछ के वो तुम दे देना. हाँ और मोआ के लिए 1. नाही, तिने ऑलरेडी टेस्ट केलाय. कैसे? नाही, तुम्ही टेस्ट करायला घेऊन जा म्हणजे तिच्यासाठी. अरे काम करो, एक आइडिया बताता हूँ तुमको. जो वड़ा पाव तुम दोगे उसके साथ में बनारसी पान दिया करो मियाँ, बहुत मजा लाता है पान. नाही काका, आयडिया मस्तच आहे, पण काय आहे, जर का असं बनारसी पान द्यायला सुरुवात केली तर वडापावची गाडी सोडून पानाची टपरी काढावी लागेल मला. एकदम बरोबर बोललाय. वडापावचा बिझनेस चालायचा असेल ना तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडापाव बरोबर देशी, विदेशी, राम, विस्की, साडी, माडी हे सगळं ठेवायचं नाही, काही ठेवायचं नाही. बघ कसा बिझनेस चालेल. आणि ते रात्री येतात ना गलास मागायला, त्यांना तर अजिबात गलास द्यायचा नाही, एकदम द्यायचं नाही. तुम्हाला काय हवंय? मला आता काय अवेलेबल आहे? साऊथ इंडियन वडापाव, त्याच्याबरोबर खोबऱ्याची अशी मस्त चटणी येते. खोबऱ्याची चटणी यार आपला वीक पॉइंट आहे. पाठवून द्या, 10-12 पाठवून द्या. 12 साऊथ इंडियन. Moria, हा, what is this? नेपाळी वडापाव. Oh, ते कसे करतात? नेपाळी वडापाव हा आपल्या गुरखा आणि नेपाळी बांधवांसाठी केलेला वडापाव आहे. बांधव ब्रदर्स. Oh, yeah, brothers, yeah. काय आहे, रात्री 8:30 नंतर ते कामावर निघतात ना, आणि त्यांना ऍसिडिटी होऊ नये म्हणून एक मिनी वडापाव, त्याच्यामध्ये पुदिना घालून एकदम हेल्दी मस्त. पुदिना? What is that? पुदिना, मिंट. Oh, yeah. एकदम हेल्दी असे मिनी वडापाव. किती देऊ? One, I'll have one. एक नेपाळी. थांबा. हे समजा ऐकून माझ्या तोंडाले पाणी सुटले. अख्खा राजस्थानी दी वडापाव, समजा चटण्या घालत्यात, तळलेल्या मिरच्या बी दे. पण चटण्यांचे एक्स्ट्रा होतील. अरे मोरिया, पैसे की चिंता मत कर, सबका जितना बिल होता है वो हम देंगे. हमारे पास बहुत पैसा है. मोरिया, तर मग डिपार्टमेंटचा माझा 8 वाढ. डिपार्टमेंटचं. हाँ ठीक है कौन बात नहीं. 8 ले ले पैसा, और चाहिए तो और ले. आणतो. सगळ्यांचे वडापाव गरमागरम घेऊन येतो. काय मग वजा 14,000 झाली का? पैशांची व्यवस्था झाली? मी तुम्हाला 1,000 रुपये दिले होते, झाले त्याचे 2,000 रुपये झाले. अरे वा 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 वा,
बाबा 500 रुपये कमी आहेत. अरे बापरे, मग आता काय करायचं? मला आणखी 2 दिवस द्या, मी 500 रुपये मिळवून दाखवतो. शक्य नाही, ते शक्य नाही. आपलं ठरलं होतं तुझी मुदत संपणार म्हणजे संपणार. असं काय करते मला? वडील आहात ना त्याचे, या की 2 दिवस जमेल जमेल त्याला. कसं जमेल हो? कसं जमेल? हं. इतक्या दिवसात जे जमलं नाही ते पुढच्या 2 दिवसात जमणार आहे यांना. त्या गाडीचं नुकसान झालं ना, त्यात 1 दिवस वाया गेला हो त्याचा, म्हणून म्हणते निदान 1 दिवस तरी द्या ना. त्यामिनी आता याच्यात तू पडू नकोस. आपलं ठरलं होतं, तू म्हणालीस म्हणून मी त्याला मुदतही दिली होती, पण आता ती शक्य नाही. असं काय वागताय तुम्ही? तुमचाच मुलगा आहे ना तो, मग एवढे निष्ठुर का होताय? निष्ठुर? ठीक आहे, नाही होत निष्ठुर. याची मुदत आता 15 मिनिटात संपणार आहे. मी अजून 15 मिनिटं त्याला वाढवून देतो. तुझ्याकडे अर्धा तास आहे रे मुला, त्यात बघ 500 रुपये कसे आणायचे ते. हो, असं काय करताय तुम्ही? मोरे, मोर्या, आम्ही सगळ्यांनी मिळून तुला 500 रुपये द्यायचं ठरवलेलं आहे. नाही, मला नको ते. अरे काय प्रॉब्लेम आहे? आम्ही नंतर दे ना तू आम्हाला. हा मोर्या, अरे तू शेट्टीकडनं भांडी उधारीवर घेतलीस ना, तसे हे पैसे घे, नंतर दे. ती भांडी मी धंद्यासाठी घेतली होती. मग आज या ठिकाणी हे पैसे सुद्धा धंद्यासाठी घेतलेले आहेत असं समज. नाही, मला माझ्या धंद्यातूनच पैसे मिळायला हवे. जी सुनो, आप देते ना 500 रुपए उसको. अरे वो हमसे नहीं पैसे लेगा, देख रही हो ना. कोना फायदा है, कहते हो ना बहुत पैसा है, बहुत पैसा है. लो, कोना फायदा नहीं बहुत पैसे का. अरे भाई, मेरे पास पैसा है लेकिन वो नहीं ले रहा है. और रुको तो तनिक, देखते हैं क्या करता है. त्याच्यातून कसा मार्ग काढतोय ते बघूया. मार्ग काढला तरच खरी जिगर म्हणायची. लक्षात ठेव. बघा बघा काय करतोय ते. मोराया, आता फक्त शेवटची 3 मिनिटं उरली आहे. तुझी ती वडापावची गाडी आहे ना, ती आता आवरायला घे, कारण आवरण्यामध्ये 3 मिनिटं तर जातीलच ना बाळा. अरे राणे साहब, शिर्के साहब, नमस्ते. नमस्कार. बोलिए, कैसा आना हुआ? माफ करा बिरजू शेठ, आम्ही तुमच्याकडे नाही यांच्याकडे आलोय. मोर्याकडे? काय, उद्या आमच्या कंपनीमध्ये पार्टी आहे, काही परदेशी पाहुणे येणार आहे. काल आम्ही तुमचा वडापाव बिरजू शेठच्या घरी खाल्ला होता आणि तो आम्हाला खूप आवडला. आणि काय की आपल्याकडच्या पदार्थाची चव परदेशी पाहुण्यांना कळली पाहिजे ना. बरं, आम्हाला उद्या 200 वडापाव हवेत. मिळतील? हो हो, मिळतील ना, का नाही मिळणार. चला, आपलं काम झालं. हे 1000 रुपये ऍडव्हान्स घ्या. अरे ये तो बहुत बड़ी बात हो गई. बरं, उद्या साधारण 11 वाजता माणूस पाठवतो. उरलेले पैसेही तो देईल आणि डिलिव्हरी घेऊन जाईल. बरं, मग ऑर्डर पक्की? हो. ऑल दी बेस्ट. येतो आम्ही. थँक्यू सर. भगवान,
बाबा हे घ्या तुमचे 500 रुपये. अहो तुम्ही हरलायत, हसताय कसले? अगं आपल्या मुलाकडनं हरण्यात जो आनंद आहे तो जिंकण्यात कुठे? मी बघत होतो मोरया आपला दिलेला शब्द पाळतोय का नाही. पण आज आमच्या मोरयानी स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे. हे घे आणि हे सुद्धा घे. मी म्हणालो होतो त्याप्रमाणे सगळे. हो बाबा. हो. अहो तुम्ही चक्क 600 रुपये जास्त दिलेत. अरे काय सांगतोस काय? बाप रे. जास्त दिलेले नाहीयेत बाळा. तुझ्या गाडीवर किती वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव आहेत. हे सगळे प्रकार या पैशातनं आम्हाला सगळ्यांना खायला घाल. पण याची खरंच काही गरज नव्हती. नाही तुम्ही सगळ्यांनी एवढी मदत केलीत म्हणून श्रम परिहार समजा हवं तर. श्रम परिहार चला आमच्याकडे असा असतो श्रम परिहार. नाही पण गुरुजी मानला तुमच्या पोरग्याला. हो काय जल्ली जिद्द आहे त्याच्याकडे. अरे आईस्क्रीम बघायला गेलो ना त्यानं घेतलेला चॅलेंज पुरा केला का नाही. मग पोरगा कोणाचा आहे? खरंच आहे माझे बाबाच इतके जिद्दी आहेत, म्हणजे त्यांच्यामुळेच ही जिद्द आली आहे माझ्यात. वो छोड़ो. अब आगे क्या करोगे? हा मी धंदा वाढवायचा ठरवलाय. वा वा वाढव वाढव. हवा तितका वाढव. हो आणि त्यासाठी मी कर्ज काढायचं ठरवलंय. काय? आता अजून कर्ज कशासाठी? नाही गाडा चालवण्यापेक्षा एखादं कॅन्टीन किंवा हॉटेल चालवावं असं मला वाटतंय. नाही भारी आयडिया आहे. कसं हे कॅन्टीन झालं ना तर आपल्याला बसायला जागा मिळेल. नाही मला काय वाटतं हे जर सगळेजण येऊन बसले तर धंदा वाढणार नाहीच, नुसता खर्च वाढेल तुझा. बघ तू. वाढल वाढल धंदा बी वाढल. गुरुजी कशाला टेन्शन घेताय? मी काय करेन बस डेपो मधनं निघाली ना की ह्याच्या हॉटेल जवळ आणून थांबवेल. म्हणजे सगळेच पॅसेंजर वडापाव घेतील ना. बस काय तुझ्या घरची आहे का रे? अहो गुरुजी बस माझ्या घरची नाहीये, पण बस कुठे बंद पडणार हे थोडीच कोणाला माहिती असणार आहे. मी सांगेन वडापाव घेतल्याशिवाय डबल देणारच नाही. ए मोरया मी पण थांबेल तिथे. तुम्ही काय विमान थांबवणार आहे? विमान कसं थांबेल तिथे? What nonsense is that? विमान रोकने की कोण जरूरत नाही है. ही 31 तिकडे गेली ना तर खूप गर्दी होईल तिकडे. तर बरू द्या. माझी पण एक सूचना आहे. काय आहे मी कोर्टात कैदी घेऊन जातो का नाही तर तिकडनं नेण्यापेक्षा तुझ्या हॉटेलकडनं घेऊन जाय. म्हणजे तेवढाच गिरायक वाढेल. म्हणजे आपला व्हाउचर बनवून दिला की झाला तिकडे. तुम्हाला सगळ्यांची अशी मदत मिळाली ना तर कर्ज काढायला काही हरकत नाही. अरे एवढ्याशाने काय होणार आहे? हा कर्ज काढायचं तर मग कामही तेवढंच मोठं नको का? धंदा हवा त्याच्यासाठी भरपूर. हे बस थांबवली कैदी थांबवले यांनी काय होणार? अरे टेन्शन घ्यायचं काम नाही कळलं ना. आपली मार्केटमध्ये ना सॉलिड वॉट आहे. तुला किती पण ऑर्डर हव्यात ना मला सांग, तुला मी मिळवून देतो. टेन्शन नाही घ्यायचं. चालेल चालेल. काय चालेल काय चालेल. तरी सुद्धा मला असं वाटतं की कर्ज काढून कशाला तो धंदा करायचा? अरे बल्लाळ कर्जा निकाले बिना धंदा कैसे बढेगा? अरे आपले वाढ वडील काय सांगायचे, डोक्यावर कधीही कर्जाचा बोजा ठेवू नका. त्यामुळे धंदा तर वाढत नाहीत, नुसतं कर्ज वाढत जातं. अरे पण बल्लाळ अशा विचाराने कधीही धंदा होऊ शकत नाही. त्यामुळे कर्ज तुला काढावंच लागेल. वाटल्यास मी जामीन राहतो तुला. तू एकटा राहायची गरज नाहीये. सगळेजण एवढी मदत करणारच असतील तर मी सुद्धा जामीन राहीन तुला. काढ काढ कर्ज काढ, धंदा मोठा कर, तुझ्या मनासारखा धंदा कर. अब बताता हूँ 2 बातें, वो ध्यान से सुन. बघ ग्राहक हा भगवान असतो.
कळलं? त्याच्याबरोबर तो देवता असल्यासारखंच वागायचं, उद्धटपणा उर्मटपणा करायचा नाही. म्हणजे तुला उदाहरण देतो. समजा तुझ्याकडे कोणी आलं आणि त्यांनी विचारलं की 4 वडापाव द्या ना. ही वेळ आहे आत्ता, आमचं दुकान बंद झालं, आता या 4 वाजता या, आत्ता वडापाव मिळणार नाही, संपले. गरम काय? गरम तवाय देऊ. हे बघा, गिराईक हा आमचं देव नाही, धंदा आम्ही आमच्या हौसेसाठी करतो. अशी उद्धट उत्तरं गिरायकांना देऊ नकोस रे. आणि मोरया, आमची शाखा कुठेही नाही ही अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट नाही. आपल्या शाखा सगळीकडे पाहिजे तरच आपला धंदा मोठा होतो. अगदी खरंय. कर कर, मनापासून धंदा कर. आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे तुला. शेजारी शेजारी बघ